नमस्कार मंडळी. सविताच होम किचनमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत वाम माशाचं कालवण. आता इथे मी अर्धा किलो वाम मासा घेतलेला आहे. त्याला मी आधीच आलं लसूण पेस्ट आणि हळद आणि मीठ लावून याला मॅरिनेट करून एक 10 ते 15 मिनिटासाठी मी साईडला ठेवलं होतं. आता आपण याच्या मसाले काय लागणार आहेत ते बघून घेऊया आपण इथे. आता मी मसाल्यांमध्ये एक मोठा टोमॅटो घेतलेला आहे, एक कांदा घेतलेला आहे, 2 हिरव्या मिरच्या, आलं, लसूण, कोथिंबीर आणि सुकं खोबरं हे सगळं घेतलेलं आहे. आता हे आपल्याला चांगलं व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे. हे बघा माशाचे तुकडे सुद्धा मी आधीच मॅरिनेट करून ठेवले होते. तर ते सुद्धा आपण आता साईडला ठेवलेले आहे. आता चला आपण याला व्यवस्थित मसाल्याला फ्राय करून घेऊया. आता एका तव्यावरती थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आणि 2 चमचे मी जिरे टाकलेले आहेत. अ, त्याच्यानंतर आपल्याला धने टाकायचे आहेत. अख्खे धने टाकलेले आहेत मी. एक कांदा जो चिरला होता तो टाकून घ्यायचा आहे आपल्याला याच्यामध्ये. कांदा थोडासा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला ह्याला परतून घ्यायचा आहे. कांदा परतून झाला, की मग बाकीचे सगळे मसाले टाकून आपल्याला याला व्यवस्थित असा हा मसाला भाजून घ्यायचा आहे. आता आपण इथे टोमॅटो टाकून घेऊया. टोमॅटो सुद्धा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. टोमॅटो हा लवकर भाजला जात नाही, म्हणून मी इथं आता 1 चमचा इथे मीठ टाकते. म्हणजे मीठ टाकल्यामुळे काय होईल, की आपला टोमॅटो हा जो आहे, जो असा व्यवस्थित मऊ असा भाजला जातो आणि मसाला वाटताना ना याचे तुकडे-तुकडे असे राहत नाहीत मसाल्यामध्ये. छान असा बारीक मसाला वाटला जातो. त्याच्यानंतर मग बाकीचे सगळे सुद्धा आपण याच्यामध्ये इन्ग्रीडियंट्स टाकून व्यवस्थित असा आपला हा मसाला भाजून घेऊया. आता हा वाम माशाचं जे कालवण आहे ना, ते चवीला खूपच छान लागतं. म्हणजे खूपच मस्त ह्याचा रस्सा होतो. मोस्ट ऑफ तर हे रस्सा रस्सा बनवण्यासाठीच हा मासा वापरला जातो. आता हा मासा जो आहे तो आकाराने ना असा सापासारखा असा लांब असा दिसतो आणि ह्याला खवलं वगैरे नसतात. त्याच्यामुळे त्याची स्किन जी असते अशी गुळगुळीतच लागते. हे बघा आता सगळ्यात शेवटी आपण काय करायचंय, की किसलेलं जे खोबरं आहे ते टाकून घेऊया. खोबरं जे आहे ते सगळ्यात शेवटी टाकायचं म्हणजे सुरुवातीलाच टाकलं की ते जळणार नाही. आता हा मसाला आपला व्यवस्थित असा भाजून झालेला आहे. आता याला आपण गॅस बंद करून घेऊया आणि थंड करायला ठेवूया. थंड झालं की मग ह्याला आपण व्यवस्थित असं मस्त वाटून घेऊया. आता वाम मासा जो आहे ना प्रामुख्याने खाडीच्या पाण्यात आणि समुद्रात दोन्हीकडे आढळतो. आता त्याचे प्रकार पण 2 प्रकार असतात. म्हणजे एक काळा वांब असतो आणि एक पिवळा वांब असतो आणि त्यातला जो पिवळा वांब असतो ना, तो खूप चवीला चांगला असतो. मोस्ट ऑफ तर तोच लोकं जास्त करून खातात कारण की त्याची चव खूपच छान लागते. आता हा मसाला आपण आपल्या मिक्सरच्या भांड्यातून काढून घेऊया. मस्त असं हे बघा छान असं मस्त बारीक वाटण झालेलं आहे. आता गॅसवरती आपण एक पातेलं ठेवूया. त्याच्यामध्ये 1 ते 2 चमचे आपण तेल टाकून घेतलेलं आहे आणि आपण जो माशाचे तुकडे जे मॅरिनेट करून ठेवले होते, ते आता पहिल्यांदा तळून घेऊया. आता इथे मासा जो असतो, तो इतर माशांसारखा असं खूप असं लगेच तुटत नाही. म्हणजे असं जरा हलवलं, की बाकीचे मासे कसे लगेच असे तुटतात. तसा हा ना तुटत नाही. असे जसं मटणासारखं कसं मटण असं थोडंसं आकसलं जातं फ्राय केल्यावर. तसंच हा मासा सुद्धा आकसला जातो आणि असं थोडंसं बारीक होतो. त्याच्यामुळे ह्याचे तुकडे वगैरे असे लगेच तुटत नाहीत. आता हे बघा मी असं ह्याला परतून घेते आहे. असं उलटून ठेवलेलं आहे. परतून घेते. तरी सुद्धा ह्याचे तुकडे अजिबात होत नाहीत. हा व्यवस्थित असा परतला जातो आणि एकदम ह्याचं कालवण सुद्धा ना मस्त असं मटणाच्या रश्श्यासारखंच होतं. आता ह्याला मी व्यवस्थित फ्राय करून घेतलंय. आता ह्या प्लेटमध्ये मी काढून घेते ह्याला. काढून घेऊया आणि मग याच पातेल्यातल्या तेलामध्ये मग आपला जो आपण मसाला केलेला आहे बारीक, तो टाकून घेऊया आणि व्यवस्थित असा भाजून घेऊया. आता हा मसाला टाकून झाला, की मसाल्याला छान असं आपल्याला तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचं आहे. आता मसाल्यामध्ये आपण बाकीचे जे ड्राय इन्ग्रीडियंट्स आहेत, ते सुद्धा टाकून घेऊया. आता इथे मी 1 चमचा लाल तिखट पावडर टाकलेली आहे. 1 चमचा मच्छी मसाला टाकलेला आहे. पाव चमचा हळद टाकलेली आहे आणि पाव चमचा मी गरम मसाला टाकलेला आहे. अर्धा चमचा मी इथे मीठ टाकलेलं आहे. मिठाचं प्रमाण आपण बघून टाकायचं आहे. कारण की सुरुवातीला मी मसाले भाजताना सुद्धा मीठ टाकलं होतं. त्याच्यामुळे आता मी इथे फक्त अर्धा चमचाच टाकलेला आहे. मसाला पण बघा आपला छान असा तेल सुटेपर्यंत मस्त असा भाजला गेलेला आहे आणि आता इथे आपण जे तळलेले जे याचे तुकडे होते वाम माशाचे ते टाकून घेतलेले आहेत. आता याला मी थोडंसं परतून घेते आणि याला झाकण लावून ठेवते. एक झाकण लावून आपल्याला ना याला 1-2 मिनिटच ठेवायचं आहे. जेणेकरून या माशामध्ये जे मसाले जे आहे आपले असे छान मुरतील. आतपर्यंत त्याचं असं मस्त असं टेस्ट जाईल. त्याच्यामुळे फक्त 2 मिनिटं ठेवायचं. 2 मिनिटांनी बघितलं, की बघा ह्याला थोडंसं असं थोडं-थोडंसं पाणी सुटायला लागलेलं आहे आणि याला परतून घेते आणि याच्यावरती मग आपण पाणी टाकून घेऊया आणि तुम्हाला जेवढी कन्सिस्टन्सी लागणार आहे,
तेवढं आपल्याला ह्याला वाढवून घ्यायचं आहे. आता ह्याला बघा मी पाणी टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घेते आणि आणखीन थोडंफार जरा मला पाणी लागणार होतं, तर ते सुद्धा मी टाकून घेतलेलं आहे. आता याला उकळी आलेली आहे. एक अर्धा चमचा मी मीठ टाकते, कारण की मी याची टेस्ट बघितली तर थोडंसं मला मीठ लागत होतं. म्हणून मी परत एकदा थोडंसं मीठ टाकलेलं आहे. एक 3-4 तुकडे मी कुकमाचे टाकले. त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आणि आता सगळ्यात शेवटी आपल्याला याच्यात भरपूर सारी कोथिंबीर टाकायची आहे आणि एक 7 ते 8 मिनिटं असं मस्त अशी छान उकळी काढायची आहे. झालं तयार आपलं हे वाम माशाचं कालवण. खूपच टेस्टला छान लागतं. तुम्ही भाकरीसोबत खा, भातासोबत खा, मस्तच लागतं. आता हा जसा चवीला आहे तसं त्याचे हे पण छान आहे. त्याच्यामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स असतं, व्हिटॅमिन ए असतं, प्रोटीन सुद्धा असतं. तर हे बघा मस्त असं आपलं वाम माशाचं कालवण तयार आहे. मग अशाच छान-छान रेसिपीसाठी तुम्ही सविताच होम किचनला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.